सर किडनी स्टोन आपल्याला होतात आणि बऱ्याचदा अशा केसेस आपण पाहतो की त्यांना परत परत ते रिपीटेडली तसा त्रास होत असतो. म्हणजे एकदा काढल्यानंतर मग तो परत परत असा का त्रास होतो? काय नेमकी कारणं असू शकतात? हो, एक डिक्टम आहे की वन्स अ स्टोन पेशंट ऑलवेज अ स्टोन पेशंट. म्हणजे एकदा स्टोन झालं तर लाईफ लाँग त्याला वरच्यावर स्टोन होऊ शकतात. अच्छा. हां, तसे त्यांची बॉडी तशी असते, त्यांची लाईफस्टाईल तसं असते, त्यांची डाएट हॅबिट तसं असते. तसं म्हणून एकदा स्टोन झालं, तुम्हाला काही त्रास नसलं तर वर्षा आम्ही स्टोन आहे काय नाही बघायला सोनोग्राफी करायला पाहिजे. अच्छा. त्रास नसलं तर पण त्रास अचानक आला तर ताबडतोब त्याची टेस्टिंग करायला पाहिजे, सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफी. आणि त्या स्टोनला कुठे आहे, किती साईज आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट डिपेंड असते. म्हणजे तसं होतच राहणार. काही वेळेला आम्ही असं ऐकतो सर की एखाद्या ठिकाणचं पाणी पिलं म्हणजे त्या पाण्यामुळं सुद्धा स्टोन होतात असं बऱ्याचदा ऐकून असतो. तर असं काही होतं? थोडे चान्स आहे की आमची जे हार्ड वॉटर आहे त्याला कॅल्शियम जास्त असते, अच्छा. मॅग्नेशियम जास्त असते तसे. आणि कधी कधी एक एक चांगले हे नसलं तर हेवी मेटल्स असतात. ते कॅल्शियम हाय कंटेंटची स्टोन ते फक्त पाणी एकच ब्लेम करू शकत नाही. त्यांची वॉटर कन्झम्पशन कमी असते, त्यांची सॉल्ट हाय इंटेक असते, त्यांची प्रोटीन हाय इंटेक असते. ते सगळं मिळून स्टोनची चान्स वाढते. आता जिथे आम्ही राहतात ते सगळं स्टोन बेल्ट असते. सगळ्यांना कशाला होत नाही, त्यांची बॉडी तशी आहे, त्यांची फूड हॅबिट तशी आहे. त्यांची थोडे पेशंट प्रोन असतात हे व्हायला. फार हेवी वर्क करतात तिथे, त्यांना पाण्याचे सवलभ नसतात, स्वेटिंग फार होते. तिथे आम्ही हार्ड वॉटर घेतलं तर स्टोनचे चान्स वाढते. इट्स नॉट ओनली वन फॅक्टर. त्याच्यामध्ये एक म्हणू शकता तुम्ही हार्ड वॉटर कन्झम्पशन, पण ते एकच नाही. अच्छा. अच्छा, म्हणजे सोबत अनेक अशी कारणं असू शकतात ज्याच्यामुळे हे आपल्याला किडनी स्टोन होण्याचे चान्सेस खूप असतात. मग किडनी हेल्दी ठेवण्यासाठी जसं तुम्ही काही टिप्स दिलात सर, तसं हे स्टोन होऊ नयेत म्हणून आपण असं काही प्रिकॉशन घेऊ शकतो? स्टोन होणे म्हणजे फर्स्ट की हायड्रेशन बरोबर ठेवायचं, पाणी ॲडिक्वेट घ्यायचं, ताण लक्ष करायचं नाही, मीठ कमी घ्यायचं, हाय प्रोटीन स्पेशली हाय नॉनव्हेज प्रोटीन नाही घ्यायचं. आणि फार वेळी बायकामध्ये फार वेळी लघवी स्टॉक करून नाही ठेवायचं. लघवी आली की लगेच जायचं, 2-2, 3-3 तास पोस्टपोन नाही करायचं. अच्छा. ते युरिन आमची मूत्रपिंडमध्ये साठते आणि ते साठलं तर ते सगळं कॅल्शियम वगैरे असतात ते इकडे होऊन एक नायडस म्हणजे छोटं क्रिस्टल फॉर्म होते. त्याचं ते तसंच सोडलं तर ते वाढत जाते, ते त्याला स्टोन म्हणतात.